या ठिकाणी पूर्ण कट्टा गँगचे समर्थक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. यांचं व्हीआयपी टॅक्सवर खूप खूप स्वागत. जवळजवळ त्यांचा आज उपवास असल्या कारणाने ते आज काहीच खाणार नाही, पिणार नाही. एकदम कडक उपवास. क्षेत्रक्षण लावून घ्या विनंती असेल. 2 बॅटर पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल. पंच त्यांना ताकीद द्यायचं आहे. एक षटकाचा पावर प्ले असेल. 3 बाहेर नक्कीच. तर पहिले षटक घेऊन तो म्हणजे हेमंत लाखात आपण बघतोय पॅव्हलियन एंड करून 4 षटकांचा सामना असेल. पहिला पॉवर प्ले षटक घेऊन येईल तो म्हणजे हेमंत. 3 क्षेत्ररक्षक आपण 38 षटकाच्या बाहेर ठेवू शकतो. ही मुभा आपल्याला या 4 षटकामध्ये मिळेल. तर फलंदाजीसाठी 2 फलंदाज सज्ज झाले. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आहेत ते म्हणजे समित आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते म्हणजे मितेश, ज्यांनी मागच्या सामन्यात नक्कीच अधिराज्य गाजवलं. तोच मितेश आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडवर. तर आमचे 2 मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय मनोज परीट तसेच स्क्वेअर लेग पंच आमचे या पंचभूमीतील नामवंत नामचीन पंच या ठिकाणी ललितजी भोईर. तर 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांसाठी. पहिला चेंडूवर प्रहार केला. चेंडू आउट ऑफ द पार. हा येतोय दमदार षटकार डीजे. त्यांचा पगार झाला त्या कारणाने आलेल्या त्या खुशीमध्ये हा षटकार ठोकलाय तो म्हणजे समित पाटील. जणू काय ते डगाट मधूनच सेट होऊन आले होते असं वाटलं होतं. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज. हो यावेळी सुरेख चेंडूच्या हाताने कमबॅक केलं. त्यावेळी मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दत्ताळी संघा समित मार्फत षटकाराची सुरुवात केली. त्यानंतर एक चेंडू निर्धाव म्हणजे कमबॅक केलं ते म्हणजे हेमंत लाखात यांनी. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठलीच चूक करणार नाही. विकेटचा पतन डीजे.
यावेळी मिडलसाठी नक्कीच स्क्वेअर मारा. या ठिकाणी पंच आमच्या मनात वळतील. वाईटचा इशारा. नक्कीच वाईट दिशे 1 धाव वाढली जाते. अवांतर धावायची सुरुवात. धावसंख्या 1 ने वाढली. जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवर. चेंडू यावेळी खोदून काढला. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय दणदणीत आगरी चौकार. या चौकारांची धावसंख्या जलदगतीने वाढली. जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेमंत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चान्स पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं. त्याच्या पडद्यामध्ये 4 धावा. आलाय चौकार. डीजे चला वेळ वाया घालू नका. वेळ खूप महत्वाचा मित्रांनो. लक्षात असू द्या. वेळेचं महत्व त्याला विचारा ज्याला परीक्षा पेपर सेंटर मध्ये एंट्री भेटली नाही त्याला विचारा. ज्याची ट्रेन 1 मिनिटासाठी सुटली त्याला विचारा. नक्कीच प्रथमेश याला सुद्धा विचारा. तर आपण बघतोय द बर्निंग ट्रेन या नावाने प्रसिद्ध असलेली एक राजधानी एक्सप्रेस आपण पाहताना बघतोय. आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी आपण बघतोय. अजिंक्य स्पोर्ट्स मैदान. त्यानंतर आपण स्टँड जर पाहिले तर खूप सुंदर स्टँड या ठिकाणी. खूप सारी मेहनत या टुर्नामेंटसाठी या सर्व फॉलो गँगच्या मेंबर्सने घेतलाय. धावसंख्या झाली धावपळ करते म्हणजे 16 धावा. षटक समाप्त झाला. पहिल्या धावसंख्या 16. चांगली स्थिती आतापर्यंत आपण पाहिली ती म्हणजे दत्ता आणि जुचंद्र संघाची. समित ने सुद्धा चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर भूपेश आणि मितेश यांनी टक धरून ठेवलाय. आपण बघतोय बापाने संघ सुद्धा एक जुना जाणता आणि यंगस्टरने भरलेला संघ आपण पाहिलाय. आणि खूप पराकष्ट करून हा संघाने खूप सारे नाव कमावलंय. चांगला संघ हा सुद्धा आहे या आपल्या नायगाव परिसरातील. मंगेश षटक क्रमांक 2 आपण बघतोय रेल्वे एंड कडून. तर सामोरं ते म्हणजे भूपेश याला सुद्धा आपल्या संघासाठी काहीतरी करण्याची गरज आपण बघतोय. मंगेश पुढचे चेंडू घेऊन यावेळी रिव्हर्स पद्धतीने खेळला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स सीमा पार. हा आलाय चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच कव्वाली आपल्याला या दुपारच्या सत्रात पाहायला मिळाली हिमालयांच्या मार्फत. धावसंख्या झाली धावपळ करते म्हणजे 20 धावा. आतापर्यंत चांगली धावसंख्या जमवण्यात यश मिळालं ते म्हणजे भूपेश आणि मितेश या 2 बॅटरने. पुढचे चेंडू मंगेश पुन्हा एकदा भूपेश साठी. यावेळी लेवल फुल चेंडूला ग्लान्स केला. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव. त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. तिसरा धावचा प्रयत्न भूपेश डेंजर एंडकडे धावताना या ठिकाणी बघतोय. आणि यावेळी मात्र काय घडलं जातं या ठिकाणी. तिसरी धाव सुद्धा सहज गद्या पूर्ण केल्या ते म्हणजे भूपेश आणि मितेश या 2 बॅटरनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावसंख्येवर. गरज वाटत नव्हती या धावसंख्येची पण नक्कीच सुरक्षितरित्या या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचले ते म्हणजे भूपेश. धावसंख्या 23. 1-23 अशी स्थिती आपण बघतोय दत्ताळी जुचंद्र संघाची. दत्ताळी जुचंद्र तसेच सह्याद्री स्पोर्ट्स जपाने अशा 2 संघामध्ये ही लढत आपण बघतोय. पुन्हा त्या पुढे चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवीत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. आणि यावेळी मात्र
दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल विकेटचं पतन डीजे. दत्ताली जुजर संघाची. सूरज बघूया आल्याने आपल्या संघासाठी किती धाव जमवतील. मंगेश पुढची चेंडू घेऊन यावेळी सुरेख चेंडू अपील मात्र केली होती पण आमच्यापर्यंत बोलतील यात काही शंका नाही. नक्कीच लेग बायचा इशारा. लेग बायच्या रूपाने एक धाव वाढली जाऊन बोलली 24 धावा आणि आमचे पाहुणे या ठिकाणी रजा घेताना दुपारी सत्रात. धन्यवाद सेठ. तर पहिला एक धावेची धावसंख्या वाढली जाऊन बोलली ती म्हणजे 24 रन्स ऑन द बोर्ड. मंगेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. जरी पहिल्या चेंडू चौकार आला त्यानंतर स्वतःला सावरला मंगेश यांनी. पुढचे चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने चेंडू अटेम्प्ट केलाय. चेंडू आर पार सीमा पार षटकार डीजे. तिने 6 धावेचे 30 धावा. तर नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी ट्रॉफी आली आमच्याकडे. शेवटची चेंडू पुन्हा त्या रिव्हर्स अटेम्प्ट केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पाहूया किती धावा देऊन जाईल. नक्कीच हा चेंडू मिस होतोय आणि येतोय चौकार डीजे. क्षेत्ररक्षकाला वाव देण्यासाठी एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आमच्याकडे ट्रॉफी प्राप्त झाली ते म्हणजे तेजस पाटील भैरव कलेक्शन यांच्या मार्फत आम्हाला प्राप्त झाले. धन्यवाद. खूप साऱ्या लोकांनी यासाठी या टुर्नामेंटला सहकार्य केलंय. धन्यवाद त्यांच्या सर्वांचं. षटक समाप्त झाली ती म्हणजे 2 धावसंख्या 34 धावा धावपलकावर लागले जातात आणि चांगली स्थिती आपण आतापर्यंत पाहिली दत्ताली जुचंद्र संघाची. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन येतोय विनोद. हा सुद्धा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. चला वेळ वाया जाण्याच्याकडे लक्ष द्या. जवळजवळ 12 मिनिटं या ठिकाणी व्यस्त झालेत. तर धावसंख्या धावपलकावर म्हणजे 2 बाद 34 अशी स्थिती आपण दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची पाहिली आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये. आणि हाच तो सूरज ज्याने मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते. पाहूया आता काय करेल सूरज.
विनोद पहिला चेंडू घेऊन सुरतसाठी राईट ऑन द विकेट. पॅव्हिलियन एंड करून हो यावेळी बॅटची कडा चालून चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एका धावाचं समाधान म्हणावं लागेल. धाव संख्या 1 ने वाढली. जाऊन मिळाली म्हणजे 35 रन्स ऑन द बोर्ड. 2.1 ओव्हर. नक्कीच आमच्या या ठिकाणी मयूर आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्कोर अपडेट केलं जात आहे आणि वन साइड स्कोरिंग करतात ते. पुढचे चेंडू पुन्हा एकदा यावेळी स्कोप खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान. केतन या ठिकाणी खूप सुरेख क्षेत्ररक्षण केलं. जवळ पूर्णपणे झोकून दिलं होतं त्या ठिकाणी. एकाच धावेची धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली 36. नक्कीच धावा रोखण्याचं काम सध्या विनोद यांनी केलंय. पुढचे चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र यष्टा उद्ध्वस्त. विकेटचं पतन. विकेट गिरतावा संगीता. सोडले जास्त काही करता आला नाही आपल्या संघासाठी. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय बिग मॅन बिग शो या ठिकाणी भावेश, ज्याच्या बॅटमधून मोठ्या मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ ते ISPL मध्ये गेले असते तर 9वा त्यांच्या नावावर असते. तर धावसंख्येची धाबळ करती म्हणजे 36. लॉस ऑफ 3 विकेट इन द थर्ड ओव्हर. आतापर्यंत चेंडू राखून दिले ते म्हणजे 3 चौथे चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून सज्ज. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू ड्रॉ झाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. दुसऱ्या प्रयत्न होतो की नाही पाहूया. त्या ठिकाणी दुसऱ्या कॉल दिला आहे आणि मिसफिल्डचा फायदा म्हणजे 2 धावा पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 माफ करा 38 धावा. आमची स्कोर अपडेट करताना या ठिकाणी बघतोय मयूरजी मात्रे एक ऑफिशियल. पुढचे चेंडू यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची काळजातून ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मारायला लागेल. धावसंख्या 39. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या 39 आणि यावेळी मात्र विनोदाने सुरेख गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत फक्त 4 धावा दिलेत. 5 धावा दिलेत माफ करा. एक गडी सुद्धा आपल्या नावावर केला तो म्हणजे सूर्याचा एक मोठा मासा गळाला. विनोद शेवटचे चेंडू घेऊन यावेळी स्ट्रेट बॉलर किल्ला चेंडू ट्राय होतो. त्यामध्ये या ठिकाणी संदेश आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली होते. 2 धावा काय रोखू शकणार नाही. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेची धावसंख्या वाढली. जाऊन पडली 41. 41 धावा. अचानक समाप्त मैदानात. तिसरं धावसंख्या 41. छोटासा डीजे ब्रेक घेऊन आणि परत येऊया मैदानात. स्पोर्ट्स वर्सेस ऍक्सेस स्पोर्ट जितेंद्र दोन्ही संघाच्या खेळाला तयार राहा. या इनिंग नंतर टॉक्स होईल. नक्कीच वेळेत या. तुम्हाला विनंती असेल. या ठिकाणी 1 ओव्हर आधीच तुम्हाला कॉल आउट केलाय. हा तुमचा पहिला कॉल असेल. सानेगुरुजी स्पोर्ट्स वर्सेस ऍक्सेस स्पोर्ट जितेंद्र हे 2 संघ. तर वळूया आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा शेवटचे षटक कोण घेऊन येईल. विकास या ठिकाणी स्लॉग ओव्हर षटक. धावसंख्या आतापर्यंत चांगली जमवलंय ती म्हणजे दत्ताली स्पोर्ट जितेंद्र संघ आणि 41 धावा धाबळकर लागले आतापर्यंत. आणि भावेश सारखा एक खंदा फलंदाज आपण पाहतोय क्रीजवर स्ट्राईक एंडकडे. तो जो बघितला त्याच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके आहेत. पण आज त्याला काहीसा कारनामा करावा लागेल आपल्या संघासाठी. आणि जवळजवळ आमचे सर्व ऑफिशियल्स या ठिकाणी अल्पाहार घेण्यासाठी गेलेले आहेत. तो ते आमच्यासोबत जोडतील.
विकास पहिला चेंडू भावेसाठी यावेळी जोरदार प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता. भावेशाला चेंडू काही संबंधला नाही. चेंडू स्विंग होतोय, मिस होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. चांगला गोलंदाज आहे विकास सुद्धा आणि त्याने सुरुवात करून दिलाय. धावसंख्या स्थिर म्हणजे 41. 41 धावा आपण धावफलकावर बघितल्या. पुढचा चेंडू या लोडपुट्टी चेंडू या ठिकाणी बघितला आपण तर पंच आमच्या मध्ये वळतील याची काही शंका नाही. नो चेंडू बीमरच्या स्वरूपात नो. नक्कीच ही 1+1 धाव. यावेळी मात्र मुक्त फटका खेळण्याची संधी आपण भूपेशाला असेल. या 2 धावेची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती म्हणजे 43. 43 धावा. नक्कीच मुक्त फटका खेळण्याचा संधी ते म्हणजे भूपेशाला आहे. विकास पुन्हा गोलंदाजी सचवा रेल्वे एंड कडून यावेळी स्ट्रेट टू द बॉलर खेळून काढला. चेंडू हवेमध्ये पाहूया की धावा देऊन जाईल. नक्कीच 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन बदली 45 धावा. 45 रन्स ऑन द बोर्ड. आपण बघितलं तर भूपेश यांनी चांगला प्रयत्न केला होता. चांगली संधी त्याच्या मार्फत आली होती आणि क्षेत्ररक्षकाचं सुद्धा मी कौतुक करेन की चांगला चेंडू अडवला आणि योग्यरित्या फेकी केली. विकास पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना. रेल्वे एंड कडून बॅट थोडस चेंज करायचं आहे. त्यांची ती लकी बॅट ती डगआउट मध्ये आहे. हॅलो हॅलो तर धावसंख्या झाली ती म्हणजे 45 धावा आणि आपण एक छोटस डीजे वादनाला संधी देऊया. थोडेसे डीजे वादन सुद्धा थकलेले आहेत. सकाळपासून चांगली गाणी वाजवलेत आतापर्यंत. चेंडूची समाप्ती आतापर्यंत झाले आणि भवानी यांनी भूपेश यांनी चांगली आपली लकी बॅट घेतलेली आहे. यावेळी कव्हर पावणे चेंडू ढकलून दिला. चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमा रेषेपार हा आलाय चौकार. डीजे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. या ठिकाणी सुरेख चेंडू ओळखला होता की या चेंडूवर नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट करतील आणि त्याच पद्धतीने चेंडूची रिलीज बघितली आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर या चला साने गुरुजी स्पोर्ट्स वर्सेस ऍक्शन स्पोर्ट्स दोन्ही करण्यात आले आमच्यापर्यंत. पुढचा चेंडू यावेळी मात्र विकास यावेळी चेंडू चेंडू हवेमध्ये आणि यावेळी कुत्रे चूक करणार नाही क्षेत्ररक्षक. विकेटचा पतन. विकेट गिरदावा मधुर संगीतात हवा. नक्कीच नवीन आलेला बॅटर आपण बघतोय मैदानात पराग पाटील. नक्कीच एक हँडसम व्यक्तिमत्व आणि हा प्लेअर का मागे राहिला याचं मला थोडस गणित कळत नाहीये.
धावसंख्या झाल्या 49 धावा स्थिर धावलकावर आणि मात्र शेवटची चेंडू संधी असेल ती म्हणजे पराग घ्यायला. त्यामुळे चला या सानेगुरुजी स्पोर्ट्स लगेच आहे आमच्यापर्यंत. शेवटचा चेंडू पराग साडी विकास आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळी खेळून चेंडू ट्रॅव्हल होत आहे या ठिकाणी लॉंग क्षेत्रामध्ये एक धावण्याचा दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही. होय या ठिकाणी नक्कीच गडी बाद एकच धाव. या एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन पडली 50 आणि 51 धावांचा उद्दिष्ट या ठिकाणी आपण बघतोय साई स्पोर्ट्स बापाने. सानेगुरुजी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या आमच्यापर्यंत लगेच. पत्तूपेकर ऍक्शन स्पोर्ट जितेंद्र संघाचा कर्णधार. आणि एक नवलच मला वाटलं याआधी असे 2 मॅच लागायचे पत्तूपेकर वर्सेस ऍक्शन स्पोर्ट्स. आज एकच संघ खेळतोय. धन्यवाद. आणि जवळजवळ 5 वर्षानंतर तब्बल आर्यन पुन्हा एकदा ऍक्शन स्पोर्ट्स संघाला जोडतोय. चला नाणेफेकीसाठी या विनंती असेल लास्ट कॉल असेल ऑफिशियल कॉल. संगीत आमच्यापर्यंत या ठिकाणी डीजे वादन डीजे युवराज यांच्यामार्फत आपल्याला पाहायला मिळालं. तर वळूया आपण टॉस बॉक्स कडे. सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र एका बाजूला आपण पाहतोय. या स्पर्धेचं नाव आगरी चषक आणि जे पुरस्कृत आहेत फॉलो गँग. पियुष पाटील यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 5 षटकांचा सामना असेल. सानेगुरुजी स्पोर्ट्स आगरी चषक असा कॉल आणि आगरी चषक. धन्यवाद पियुषजी पाटील. सानेगुरुजी संघाचा कर्णधार आपण नाणेफेक जिंकले आहेत. 5 षटकांचा सामना. काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण पाहिला की ही खेळपट्टी अतिशय पोषक आहे. बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर झाल्यात या हंगामामध्ये. आउटफील्ड चांगली आहे, पिच देखील चांगली आहे. आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे ना. असे स्पर्धा व्हावी जुचंद्र गावामध्ये. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला? 40 ते 35 पर्यंत. कुठले असे महत्वाचे 3 गोलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल? सनी आहे, हार्दिक आहे, मी आहे. नक्कीच ऑल द बेस्ट. थँक्यू. ऍक्शन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार टॉस महत्वाचा होता. टॉस महत्वाचा तर असतोच. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता निर्णय विरोधी आहे. आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. ऍक्शन स्पोर्ट्स आणि सानेगुरुजी स्पोर्ट्स. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण एकमेकांविरुद्ध एक मैत्रीपूर्ण लढत खेळला असाल. आता या लढतीमध्ये किती धावांचं लक्ष उभारेल ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र संघ? आम्ही 50+ करू. कुठले असे महत्वाचे 4 ते 5 फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी? निलेश आहे, आर्यन आहे, मी आहे, निशांत आहे. नक्कीच. कशी वाटते ही स्पर्धा? कसं वाटते आमच्या फॉलो गँग मार्फत आगरी चषकाचं हे आयोजन? आयोजन तर चांगलंच आहे. थँक्यू. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय स्वीकारलाय. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नक्कीच चांगली बाब म्हणावी लागेल या ठिकाणी दोन्ही संघाचं हार्दिक स्वागत. तर आपण बघितलं पुणे जवळजवळ मॅच कडे. तर बाफाणे संघाच्या समोर आपण बघितलं लक्ष ठेवलं ते म्हणजे 51 धावांचा. तर 2 बॅटर मध्ये उतरले. सूरज याला आपण पाहू शकतो ऑन फ्रेम. तर चांगली आतापर्यंत जमेची बाजू त्या म्हणजे 4 षटकांमध्ये दत्ताडी स्पोर्ट जिंकणाऱ्या संघाची आपण पाहिली. तर गोलंदाज महेश या ठिकाणी आपण बघतोय. त्यानंतर पहिला समित आहेत यशांच्या मागे.
तर दोन बॅटर मैदानात आले ते म्हणजे हर्षद आणि विकास अशी जोडी साई स्पोर्ट्स बाफाण्या संघामार्फत आपण पाहिले नेहमीच ते या संघाकडून खेळत असतात. गोंदज महेश या जुचंद्र गावातील एक चॉकलेट बॉय म्हणून त्यांच्या नावाची वर्णी लावली जात आहे. तर या ठिकाणी सुपर 4 आणि सुपर 6 साठी पियुष पाटील केक नेशन यांच्याकडून 2 बॅट आपल्याला उपलब्ध झालेत. पहिला चेंडू फुलटो चेंडू होता, लोअर फुलटो चेंडूला खाली काढला, डीप मिड विकेट भूपेश आहे त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण फेकी थोडीशी वाईड होत आहे पण 2 धावा काय रोखू शकणार नाही. 2 धावेची धावसंख्या सुरुवात होत आहे श्री गणेश होत आहे तो म्हणजे 2 ने बाफाने सुस्थितीत आपण पाहिलंय 2 धावांनिशी. तर जास्तीत जास्त चौकार आणि जास्तीत जास्त षटकांसाठी 2 बॅट आम्हाला द केक नेशन पियुष पाटील कामेश पाटील यांच्यामार्फत धन्यवाद. यावेळी पुन्हा पुलचा फटका पॉवरफुल होतोय, सक्सेसफुल वंडरफुल सिक्सर डीजे. चा बाहेर होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पाहिलं की नक्कीच संधी आहे आपल्याला आणि हवेची साथ घेताना आपण चेंडू पाहिला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. महेश पुढे चेंडू यावेळी मग क्रॉस करण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू यष्टांवरून ट्रॅव्हलतोय, निर्धाव चेंडू समाप्ती, कमबॅक करतोय महेश. धावसंख्या 8. आतापर्यंत 3 चेंडू समाप्ती, धावसंख्या 8. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बाफाणे संघासाठी. 8 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. पुढे चेंडू हो सुरेख चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचा पतन, विकेट गिरतावा संगीता तावा. आनस होता, फलंदाज होता, तो फसला आणि त्रिफळचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. आणखीन एक धक्का. यावेळी मात्र गोलंदाज महेश यांनी कमबॅक केलाय. विकेट एक हर्षद एक धोकादायक वाटत होता फलंदाज, त्याला तंबूच्या रस्त्याला पाठवलं ते म्हणजे महेश यांनी. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय 1 डाऊनच्या स्वरूपात विनोद, ज्यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये हाताळली. फक्त 7 धावा देऊन 1 गडी बाद केला. महेश पुढे चेंडू, यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल्डर स्लोवर चेंडू, या ठिकाणी निर्धाव चेंडू समाप्ती. पुन्हा एकदा डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर ती म्हणजे 8 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी महेश, जरी षटकार आलाय तरी कमबॅक केले म्हणजे महेश आणि पुढे चेंडू हो हो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, नक्कीच आपण आमच्या मतावरील स्क्वेअरच्या रूपाने 1 धावसंख्या 1 ने वाढली, जमा पडली. 9 रन्स ऑन दी बोर्ड. महेश बघतोय आपण चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले महेशाने. शेवट चेंडू महेशाचा हो, यावेळी चेंडू हवेत आहे, सूरज आहे त्या ठिकाणी, नक्कीच झेलबाज आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन डीजे. झेल पाहिला सूरजला माहिती आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असा बक्षीस आहे आणि ते आपल्या घरी घेऊन जायचं आहे. त्याच प्रयत्नात सूरज भोर यांनी सुरेख झेल पकडलाय. तर नवीन बॅटर मैदानात देवानंद आपण बघतोय. आतापर्यंत चांगली स्थिती आपण बघितली. महेश जरी षटकार जरी आला होता त्यानंतर स्वतःला कमबॅक केलंय, सावरलंय. 2 गडी त्याच्या नावावर आहेत. आता मात्र षटक क्रमांक 2 कोण घेऊन येईल पाहूया.
भूपेश या ठिकाणी षटक क्रमांक 2 रेल्वे एंड कडून आपण बघितलं. धावसंख्या 8 धावा. 51 धावांचं माफक लक्ष समोर असताना आपण बघितलं पहिल्या षटकात धावसंख्या 9 धावा. न्यू बॅट्समॅन इन देवानंद आपण बघतोय. आपण बघितलं जर हवेचा जोर जर पाहिला नक्कीच वाळे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना आपण पाहतोय. नक्कीच भूगोलाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर नक्कीच तुम्हाला याची पूर्ण कल्पना येईल. भूपेश नंबर 2 षटक घेऊन येतील तर विकास सामोर जातील. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर नक्कीच दूरवर फैलावलं गेलं जात आहे. आपण भावेशाला पाहतो छत्तीसगड सरकारच्या मध्ये एक चांगला हिरा तत्कालीन संघाचा. भूपेश पहिले चेंडू घेऊन विकाससाठी. हो यावेळी सुरेख चेंडू तत्ताचा सुरेख फटका. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार डीजे. तितकीच पॉवर होती कारण हवेच्या विरुद्ध दिशेने खेळताना पॉवर हा महत्वाचा फॅक्टर असतो आणि तो वापरला गेला आणि या 4 धावा प्राप्त झाल्या. नक्कीच भूपेश पुढे चेंडू घेऊन गोंधी माको सज्ज झालाय. याला पुन्हा सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत किती धावा देऊन जाईल हा चेंडू पाहू द्या आपण. चेंडू जातोय हा सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. ठिकाणी धावसंख्या 17 धावा धाविकाला बॅक टू बॅक 2 चौकार. भूपेश याला विकास यांच्या बॅट मधून पुढची चेंडू पुन्हा एकदा भूपेश. हो यावेळी सुरेख चेंडू अपील केले पंच फेटायला लावतील. नक्की निर्धाव चेंडू समाप्ती. आता मात्र थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे भूपेश यांचा आपण पाहिला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 17 वर स्थिर. 2 गडी बाद 17 अशी स्थिती आपण पहिली साई स्पोर्ट्स बाफाणा संघाची. भूपेश पुढचा चेंडू घेऊन गोंधळी माखो सज्ज झालाय. हो यावेळी सुरेख चेंडू तिथपर्यंत सुरेख फटका आहे. सुरेश आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव आणि एका धाव समाधान. सुरेख फेकी या ठिकाणी सूरज याची धावसंख्या 1 ने वाढली जाऊन बदले 18 धावा. थोडीसा हवेचा प्रवाह जास्त असल्यामुळे आमच्या पंचांना सुद्धा थोडासा त्रास होतोय. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर आपण बघतोय देवा. सोहम याने काही कॅमेरा लॉक नाही केला का? कॅमेरा मुवमेंट होतोय. मग ठेवायला सांग खाली. हवा नाही तो मग तो नाही आहे तर मग खाली ठेवायला सांग कॅमेरा. पडेल बिडेल आयची गाठ. तसं असतंय त्याला. चला वेळ जाण्याच्या लक्ष द्या प्लीज. तुमचे 5 फिल्डर क्षेत्ररक्षण सजवताना दिसतात आपल्याला. यावेळी चेंडू बॅटची गरज. यश आहे त्या ठिकाणी. एकच धाव. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढी जाऊन पोहोचली म्हणजे 19. शेवटच्या चेंडूवर या षटकातील धावसंख्या 19. 2 गडीच्या मोबाईल आपण बघतो साई स्पोर्ट्स बाफाणे वर्सेस दत्तावी स्पोर्ट जुचंद्र अशा या 2 संघामध्ये लढत चालू आहे. भूपेश शेवट चेंडू षटकातील. या ठिकाणी विकाससाठी विकास एका जुनी खेळाडू आपण पाहिला.
यावेळी स्लो चेंडू ट्रॅव्हल झाला तर म्हणजे फायनल क्षेत्रामध्ये चेंडू दणदण करत जाईल चौकारासाठी. हा आलाय चौकार. डीजे गेलेली आहेत ऑलरेडी. नीरज किणी या ठिकाणी बघतोय नवीन गोलंदाज. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. इक्वेशन आणि सिच्युएशन आपण बघितली तर 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. आता आपण पाहिलं तर फॉलो गँग पुरस्कृत आगरी 2024 दुपार 17 आल्या सर्व पाहुण्यांचा खेळाडूंचा प्रेक्षकांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण बघतोय आता सुरू असलेला मॅच साई स्पोर्ट्स वाफाणे वर्सेस दत्ताली जुचेंद्र संघ. आणि दत्ताली जुचेंद्र संघाने जवळजवळ 50 धावा 4 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या आणि 51 धावांचं उद्दिष्ट 4 षटकामध्ये साई स्पोर्ट्स वाफाणा संघासमोर ठेवलं होतं. त्याचे प्रत्युत्तराने त्यांनी आपण पाहिलं आतापर्यंत 23 धावा धाबेकर लावल्या गेल्यात. आता मात्र त्यांना 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावांची गरज. नीरज गोलंदाजी मार्कवर सज्ज तर सामोर होतील या ठिकाणी टावकुरा फलंदाज देवा. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच काय घडलं मध्ये आपण पाहूया. वाईटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच या ठिकाणी अर्जित झाली. मात्र रनआउटच्या स्वरूपात देवा या ठिकाणी बाद होत आहेत. त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स आहेत आणि त्यांचा निर्णय नक्कीच हा फक्त वाईट चेंडू असेल. थँक्यू अंपायर्स. नक्कीच आतापर्यंत चांगली अंपायरिंग आपण या स्पर्धेत पाहिली. पुन्हा एकदा देवा सज्ज. यावेळी चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे त्या ठिकाणी. सूरज या ठिकाणी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी जी आपल्या घरी न्यायची होती ती थोडक्यात हातातून सडकले. धावसंख्या 2 ने वाढली जाऊन बदली 25. एकच धाव माफ करा 25 धावा. नक्कीच सूर्य यांचं स्वप्न थोडक्यात या ठिकाणी गमावलं गेलंय. आपण बघितलं आतापर्यंत तर थोडस या ठिकाणी चांगली माहिती आमच्यापर्यंत दिली. त्यांचे स्कोरर बंद होते सांगत होते की मी पण बक्षीस लावणार होतो ह्या साठी. धावसंख्या धाव लागली म्हणजे 25 धावा आतापर्यंत. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. यावेळी जोरदार प्रयत्न फटका
सुरेख आहे या ठिकाणी कुठलीच चूक करणार नाही क्षेत्ररक्षक देवेंद्र यांच्या हातात सुरक्षित झेल विकेटचा पतन विकेट. प्रयत्न फसला जातोय देवेंद्र यांच्या हातात सुरक्षित झेल आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये. तर नवीन आलेला बॅटर मैदानात बघतो नंबर 5 वर हेमंत. तर निलेजला या ठिकाणी विकेट प्राप्त होतोय. न्यू बॅट्समॅन आपण बघतोय हेमंत लाखात हा सुद्धा एक स्टार प्लेअर आहे या संघाचा आणि त्याच्यावर पूर्ण मदार असेल. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आपण बघतोय मैदानात. नीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मागून सज्जा. यावेळी सुरेख चेंडू पहिल्यांदा थोडासा बाहेर निघाला होता आणि नक्कीच या ठिकाणी सर्वांच्या नजरा नीरजकडे लागल्या होत्या आणि डॉट चेंडूची समाप्ती आपण बघितली. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 25 धावा. पुन्हा नीरज सज्ज गोलंदाजी मागवर चौथा चेंडू घेऊन यावेळी लोपुढे चेंडू हवेमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाटील आणि मात्र थोडस घाई केली होती पराग यांनी. त्याच प्रत्यय म्हणजे या 2 धावांची धावसंख्या वाढली 27 वर जाऊन पोहोचली. 9 चेंडू आणि आता मात्र 8 चेंडू 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावांची गरज. आता चांगली जमाव या ठिकाणी बघितला आणि मॅचची खरी रंगत आता सुरू झाले. 8 चेंडू 24 धावांची गरज. हो यावेळी सुरेख चेंडू कम बॅक करतोय नीरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती. चेंडू पडल्याचा थोडासा बाउन्स झाला होता. जवळजवळ चेंडू कानाच्या जवळून या ठिकाणी ट्रॅव्हल केला आणि हर्षद हेमंत यांना सांगितलं की हा चेंडू हा माझा चेंडू आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 27 धावा. 7 चेंडू 24 धावा. हो सुरेख चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूची हाताळली. निर्धाव चेंडू समाप्ती. षटक समाप्त मैदानात तिसरं. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 27 धावा. जाऊया डीजे ब्रेक कडे आणि परत मैदानात. सर्व सहकारी या ठिकाणी तर समित पाटील आणि कंपनी हे चांगले सहकार्य आपल्याला नेहमीच दिले जात आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मागं गोलंदाज यश पाहूया आपल्या संघासाठी काय करेल आणि समित स्वतः बघू शकतो आपण. यावेळी चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील की नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. महेश आहे. 2 धावा काय रोखू शकणार नाही. 2 धावांनी धावसंख्या वाढली. जाऊन पडते म्हणजे 29 धावा. आता मात्र इक्वेशन सिच्युएशन पुन्हा एकदा चेंज होणार. 5 चेंडू 22 धावांची गरज. 22 धावा 5 चेंडू. बघूया स्ट्राईक आता मात्र देवाकडे आहे आणि त्याला ऍडव्हान्टेज आहे. यश सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया आज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. आपण शेवट मागचं षटक पाहिलं तर नीरज यांनी नक्कीच
चांगलं फक्त 4च धावा दिल्या होत्या आणि त्याच्या पावलावर पावल ठेवून यश यांना गोलंदाजी करावी लागेल. तसं की एक निवाडी जाऊन बदली 30 वर जाऊन पोहोचले. 5 चेंडू 21 धावांची गरज. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. यश पुन्हा त्या गोलंदाजी मागा सज्ज. यावेळी जोरदार प्रहार, चेंडू आरपार सीमा पार, दमदार षटकार. डीजे आपण बघतो या षटकांची धावसंख्या जाऊन पोहोचली 36. मात्र थोडसा या सामन्याला कलाटी द्यायचं काम देवा यांच्या माध्यमातून षटकार. धावसंख्या आपण बघितली धावपलकाला लागली 36 धावा. आता मात्र इक्वेशन आणि सिच्युएशन पूर्णपणे बदललं जात आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. देवा दाखवून देतोय की माझ्यामध्ये ती धमक आहे. यश पुढचे चेंडू घेऊन यावेळी सुरेश चेंडू हाताळले. चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी भूपेंद्र आहेत. एक धाव रोखू शकत नाही. दुसऱ्या वेळचा प्रयत्न होईल की नाही. आता मात्र या ठिकाणी एकाच वेळेवर 2 गाड्या आणि अपघात झालाय. नक्कीच गडी बाद विकेटचा पतन. हेमंत लाखात बॅक टू डगआउट. धावा लागल्या त्या म्हणजे 37 धावा दाबोळकर लागल्या आहेत. आता मात्र नवीन फलंदाज मंगेश देवा यांची साथ देण्यासाठी 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना रंगत येते या ठिकाणी. यावेळी पुढे त्या पूल केलाय. चेंडू आहेत त्या ठिकाणी देवेंद्र आहेत. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स सीमा पार. हा आलाय चौकार. डीजे धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय इक्वेशन आणि सिच्युएशन. देवा जोपर्यंत आहे देवा आहे तो मुमकिन है असं आपण म्हणू शकतो. जवळजवळ 1 षटकार आणि 1 चौकार. या षटकामध्ये देवा यांच्या बॅटमधून पाहिला. 2 चेंडू 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंगचा नियम असल्या कारणाने 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन यश. यावेळी सुरेख चेंडूच्या हाताळण्याचा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू उचलेपर्यंत 1च धाव आणि या ठिकाणी 1च धाव समाधान. एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि 1 चेंडू आणि 9 धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये झालेत. या मैदानात झालेत माफ करा. आणि ते सुद्धा साई स्पोर्ट्स बाफाणा संघाविरुद्ध झालेला रवींद्र नावाचा एक आक्रमक खेळाडू होता आणि विवेक नावाचा एक गोलंदाज ज्याच्या नावावर या 9 धावा लावल्या होत्या. दुसरं बघूया तेच कंडिशन थोडीशी चेंज झालेली आहे या ठिकाणी. यश यांनी कमबॅक करून दिलाय. सुरेख चेंडू हाताळला आणि नक्कीच आपल्या संघासाठी थोड्याशा आशा पल्लवीत ठेवल्या. शेवटचे बॉल 1 चेंडू 9 धावांची गरज. यावेळी रिव्हर्स पद्धतीने चेंडू अटेम्प्ट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 1 बाउन्स सीमा पार. हा आलाय औपचारिकता चौकार. डीजे मॅच समाप्त होत आहे. मॅच जिंकतोय तो म्हणजे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ. लगेच आमच्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच साठी
इज मॅन ऑफ द मॅच. भूपेश लगेच आहे आमच्यापर्यंत. तर वळूया आम्ही आमचे साथी समाजाचे मित्र आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले संदीपजी मोल सर. वेलकम. खूप खूप धन्यवाद हितेश भोई.